लग्नाला जायला उशीर होते. आवरा बरं लवकर. आई तू एवढ्या उन्हाची अरे पोरा मीच हाव. अगं मला एक कॉल तर करायचा, मी तुला घ्यायला आलो असतो ना. काय नाही रे, ते मार्केट बंद होतं भाज्याचं आज. हा त्या काय भाज्या होत्या काय उरल्या होत्या म्हणून म्हणलं तुला देऊन या. सुनबाईला काय भाजीला जाणं होत नाही काय नाही म्हणून घेऊन आला भाजी. दे इकडं ती पिशवी तू आज चल. आमच्या मध्ये 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 यायच नसते. आमचं काही तर चांगलं व्हायला ना तिला काही बघवतच नाहीये. हे धर. दे इकडं ती पिशवी तू आज चल. हा तुझे बाबा गेलेत बाहेर. हा दार उघड ठेवून आला म्या आणि घरातली कामं पण आवरायच्यात. आज बाजारात जायचा भाजी काय कशाला आला काय माहिती भिकारी. काय ते अवतार केलाय काय कपडे ते धरी ग मी जाते रे उशीर होलाले. बरं ठीक आहे, हे घे थोडेसे पैसे. नको रे पैसे बिशे कशाला रे. अरे ते सुनाला बरं वाटत नाही रे तू पैसे दिलेले मला. नाही नको नको. अरे नको रे. अरे तुझ्या बायकोला बरं वाटत नाही. अरे कशाला देतोय पैसे बिशे. अगं तिच्या चांगल्या वाटण्याने आणि न वाटण्याने काय फरक पडतोय. कधी मी आले की तिला कधीच बरं वाटणार. मी तुला पैसे देतोय ना मग. मला उशीर होणार. बरं आई जा आणि स्वतःची काळजी घे. पोहोचल्यावर मला फोन कर. नाटकं संपले असतील ना तर मग या इकडं किचन मध्ये. मला बोलायचंय तुम्हाला, कळलं ना. पटकन या. तू तिथून अशी रागामध्ये का निघून आली. तुमच्या लोकांचं आईचं कौतुक बघत बसू का तिथं. हा लय प्रेम उतू चालू होतं ना तुमच्या दोघांचं. तिथं थांबायचं होतं का मी जोपर्यंत तुम्हाला मी पैसे दे म्हणत नाही तुमच्या आईला तोपर्यंत कुठले पैसे द्यायचे नाही. मी जे कर नको म्हणलं ते करायचं नाही. तुम्ही सांगून ठेवलं मी तुम्हाला. तू कोण आहे मला पैसे देऊ नको म्हणून सांगणारी. तुमची बायको आहे. हा माझं सगळं ऐकून राहायला पाहिजे तुम्ही. उठसूट देऊ नको म्हणून सांगणारी. येतो ना आजी येतील ताता येतो सगळेच येतच असतात. इथं आपल्या सोसायटीमध्ये अजिबात यायला नाही पाहिजे. हा आपल्यापर्यंत काहीतरी इमेज आहे, कळलं ना. काय ते साडी घालून येतात काय भाजी घेऊन येतात ते भाजीपाला त्या मार्केटमध्ये विका म्हणा. आम्हाला नको आहे त्यांचा भाजीपाला. काही उठसूट कसं पण येतात. झालं अवतार काय तोंड काय कपडे शिशी शिशी बाय 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 बाय. पैसे बिशे काढून लगेच नाही द्यायचे. अगं ती माझी आई आहे. जेवढा या पैशावर तुझा हक्क आहे ना तेवढा माझ्या आईचा पण आहे. का बोलणार नाही. कस काय बोलणार नाही. हा अहो तुम्ही माझ्या संग लग्न केले. मी जबाबदारी आहे तुमची. हा मला जे पाहिजे ते तुम्ही आणून द्यायचं. जे नको आहे म्हणलं ते नको मग तुम्ही. हा मी जसं पूर्व दिशा म्हणून तशी पूर्व दिशा झाली पाहिजे. सांगून ठेवलं लाव. नाहीतर ती हातात राहिली पाहिजे नाहीतर मी घरात राहिली पाहिजे. सांगून ठेवलं मी आता निघून जातो. तुला एवढाच प्रॉब्लेम आहे ना माझ्या आईचा. तू ये घर आणि मला सोडून जाऊ शकतेस. हा मला सोडून द्यायच्याच गोष्टी करणार की तुम्ही. तुमची म्हातारी आई का तिच्या भाज्या एवढा घेऊन आली. हा तेव्हा तुम्हाला तुमची आईला प्रिय वाटायला लागली नाही का. लगेच मला सोडायच्या गोष्टी करता. रागात मी काही करेल त्याआधी तू या घरातून निघून जा. पोरा तू दरवेळा जे पैसे देत होतास त्याची मला काहीच गरज नाही. तेच पैसे मी तुझ्या खुशीसाठी जमा केले. कारण शहरामध्ये खूप खर्च असतो. तुझ्या कामी येईल. बघितलंच गायत्री, आतापर्यंत जे मी माझ्या आईला पैसे देत होतो ना त्यातला तिने एकही रुपया खर्च केला नाही. माझ्यासाठी जपून ठेवला. गायत्री तुझ्यामुळे मी माझ्या आईला या घरात आणत नव्हतो, पण आता खूप झालं. मी माझ्या आईला या घरात घेऊन येणार. परत नाही बोलणार आहे. सॉरी बर का. तुम्हाला पण तुला काय वाटलं मला तुझी माफी पाहिजे. अरे जी मुलगी माझ्या आईचा रिस्पेक्ट करत नाही त्या मुलीची मला गरज नाही. जा.